नमस्कार, मी पूजा हितगुस या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण आयटी क्षेत्रातील करिअर या विषयावर चर्चा करणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुभाष पवार आणि रामचंद्र तिवारी। सर्वात आधी मी त्यांची थोडक्यात ओळख करून देते। सुभाष पवार हे पुणे PACE चे CEO आहेत। त्यांच्याकडे जवळजवळ 35 वर्षांचा अनुभव आहे। तसंच रामचंद्र तिवारी हे यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटीचे डायरेक्टर आहेत आणि त्यांना सुद्धा 40 वर्षांचा अनुभव आहे। सुभाष सर आणि तिवारी सर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत। त्यांचं स्वागत करूया आणि लगेचच आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूया। तुम्ही सुद्धा आमच्या चर्चेत सहभागी व्हा। त्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-22101010। स्वागत करूया आणि लगेचच आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूया। सर, सगळ्यात आधी तुमच्या दोघांचं जी24 तासच्या स्टुडिओमध्ये स्वागत। नमस्कार। आज आपण आयटी क्षेत्रातील करिअर या विषयावर चर्चा करतोय। सगळ्यात आधी तिवारी सरांना माझा असा प्रश्न आहे की यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाबद्दल काय सांगता येईल आणि त्या ठिकाणी या कोर्सेसचं काय महत्त्व आहे, काय सांगू शकता तुम्ही? व्यक्ती, कुटुंब आणि समाज यांची प्रगती ही शिक्षणातून होत असते। परंतु आजच्या ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये अनेकांना सामाजिक, कौटुंबिक आणि इतर अनेक कारणांमुळे पारंपरिक विद्यापीठामधून शिक्षण घेता येत नाही। अगदी वेळेवर जाऊन 4 भिंतींच्या आतमध्ये बसून शिक्षण घेणं त्यांना शक्य होत नाही आणि अनेकांना तर काम करता करता शिक्षण घेणं जवळपास अशक्य झालेलं आहे। अशा परिस्थितीत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे सर्वांना, अगदी जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करीत आहेत अशा व्यक्तींना, जे गरीब आहेत अशाही व्यक्तींना शिक्षण घेण्याची एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे। महाराष्ट्र शासनातर्फे 1989 रोजी सर्व महाराष्ट्रव्यापी आणि महाराष्ट्रामध्ये कार्यरत होण्याकरिता ह्या विद्यापीठाची निर्मिती करण्यात आली आणि तेव्हापासून तर आज तागायतपर्यंत 10 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात आलेलं आहे। ह्या विद्यापीठातर्फे अगदी ॲग्रिकल्चर, कॉमर्स अँड मॅनेजमेंट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, एज्युकेशन, हेल्थ अशा 8 वेगवेगळ्या शाखेतर्फे शिक्षण देण्यात येते आणि मला आनंद वाटत आहे की ह्या वर्षापासून 2010, 11 आणि 12, विशेष करून 11 आणि 12 ह्या अकॅडमिक इयरमध्ये डिप्लोमा इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स हा एक नवीन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधला शिक्षणक्रम आम्ही सुरू करीत आहोत। मला वाटतं आपण त्या DCA बद्दल सुद्धा बोलूया, त्या कोर्स बद्दल सुद्धा आपल्याला बोलायचं आहे। मात्र सर, जसं आता तुम्ही म्हणताय की यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचा आपण बोलतोय, तर हा जो कोर्स आहे तो हाफ टाइम आहे का फुल टाइम आहे, त्याबद्दल काय सांगू शकता तुम्ही थोडक्यात? मुक्त विद्यापीठ, ओपन एज्युकेशन ही एक नवीन संकल्पना आहे। त्यामध्ये विद्यार्थ्याला, हे ॲक्च्युली स्टुडंट सेंट्रिक शिक्षण पद्धती आहे। ह्यामध्ये विद्यार्थी पार्ट टाइम किंवा फुल टाइम शिक्षण घेऊ शकतो। जो विद्यार्थी काम करीत आहे तो काम संपल्यानंतर रात्री पार्ट टाइम जाऊन शिक्षण घेऊ शकतो आणि जो विद्यार्थी दिवसभर कोणतेही काम करीत नाहीये अशा वेळेला तो स्टडी सेंटरवर जाऊन फुल टाइम शिक्षण घेऊ शकतो। तर यामध्ये दोन्ही शिक्षण पद्धतीला वाव आहे। मी पवार सरांना एक प्रश्न विचारते की पवार सर, प्रगती फाउंडेशन आणि पेस याबद्दल काय सांगू शकता आणि याचं विजन काय आहे आणि एकंदरीतच या सगळ्याचं मिशन काय आहे, याबद्दल आम्हाला थोडक्यात मार्गदर्शन करा। पेसचे कार्यक्रम चालवत असताना, विशेषतः सिडॅकचे कार्यक्रम चालवत असताना आम्हाला नेहमी जाणवायचं की आयटी मध्ये शिक्षणाची संधी आहे, पण शिकवणार कोण? तर त्या संदर्भामध्ये आम्ही विचार करताना त्याच्याकरता एक कुठला तरी चांगला कोर्स तयार करावा या हेतूने आम्ही एक CET नावाचा कोर्स सुरू केलेला होता आणि त्याला आम्ही ऑटोनॉमसली तो रन करत होतो यशस्वीरित्या। परंतु असं वाटलं की त्याला कुठेतरी शासनाच्या मान्यतेची जोड मिळावी म्हणून तोच कोर्स घेऊन आम्ही YCMA गेलो आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आणखी 3 त्याचे प्रकार करून आम्हाला त्या कोर्सला मान्यता दिली आणि सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून आम्हाला YCMA ची अधिकृत मान्यता आहे आणि त्याच्या अंडर हा DCA चा कोर्स घेतला जात आहे। DCA बद्दल आपण बोलूया, मात्र एकंदरीत मी तुम्हाला जसं विचारलं की विजन आणि मिशन याबद्दल थोडक्यात काय सांगता येईल? हा, पेस किंवा प्रगती फाउंडेशनचं दोन्हीचं मिशन आहे की नॉलेज हे तळागाळाच्या लोकांच्या पर्यंत गेलं पाहिजे आणि विशेष करून ते आपल्या मातृभाषेमध्ये शिकवलं गेलं पाहिजे आणि त्या हेतूनच या कोर्सेसची आपण संपूर्णपणे आखणी केलेली आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन त्याच पद्धतीने सर्वत्र केलं जात आहे।
आज आता महाराष्ट्रामध्ये जवळजवळ प्रगती फाउंडेशनचे 230 अधिकृत सेंटर्स आहेत आणि आता याच्या पुढे हे सेंटर्स YCOMचे अधिकृत सेंटर्स म्हणून काम करतील आणि त्यांचे प्रोग्राम विशेषतः DCA हा प्रोग्राम जो आहे हा चालवणार आहेत. अच्छा, नक्कीच. मी तिवारी सरांना असं विचारते की DCA बद्दल आपण सतत बोलतोय, तर नेमकं काय आहे ते, कसा कोर्स आहे तो, आणि एकंदरीत त्याबद्दलची जी काही सगळी माहिती आहे ती मला वाटतं तुम्ही दोघांनी आम्हाला थोडक्यात द्यावी. DCAचा फुल फॉर्म आहे डिप्लोमा इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स. ह्या शिक्षणक्रम अंतर्गत एकूण 10 विषय त्यामध्ये सामावलेले आहेत आणि ह्या 1 वर्षामध्ये त्याचे 2 सेमिस्टर पद्धती पाडण्यात आलेल्या आहे, सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2. पहिल्या सेमिस्टरमध्ये 5 विषय आणि दुसऱ्या सेमिस्टरमध्ये 5 विषय. एक इंटरेस्टिंग गोष्ट मला सांगावीशी वाटते की पहिल्या सेमिस्टरमध्ये अगदी पहिलाच विषय आम्ही स्टडी स्किल्स असा ठेवलेला आहे. त्याचं कारण असं की अभ्यास कसा करावा हे देखील एक शास्त्र आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पुस्तक कसं वाचावं, त्याच्या नोट्स कशा काढाव्यात, त्यातले महत्त्वाचे मुद्दे लक्षात कसे ठेवावेत आणि त्याचबरोबर एखादा निबंध कसा लिहावा, थोडक्यात कसं शिकावं हे बऱ्याच वेळा माहीत नसतं आणि मुक्त विद्यापीठामध्ये तर त्याची फारच गरज आहे. कारण ह्या ठिकाणी रेग्युलर असे क्लासेस होत नाही, तेव्हा विद्यार्थ्याला अभ्यास हा स्वतःहून करायचा असतो आणि अभ्यास करता करता ज्या वेळेला त्याला काही अडचणी येतात त्यावेळेला तो विद्यापीठाच्या स्टडी सेंटरला जातो आणि त्या ठिकाणी जे आमचे अकॅडमिक काउन्सिलर्स असतात त्यांच्याकडून तो माहिती करून घेतो. तर असा हा एक इंटरेस्टिंग विषय याच्यामध्ये आहे आणि त्याच्या बरोबरीने जे इतर 4 विषय आहेत तर त्यातला आहे C प्रोग्रामिंग. संगणक शास्त्रामध्ये ज्याला काही करिअर करायचं असेल अशा व्यक्तीला कम्प्युटर हार्डवेअर असो किंवा कम्प्युटर सॉफ्टवेअर असो, त्याच्यातल्या अनेक प्रोग्रामिंग लँग्वेजेस असो किंवा कोणतंही एखादं सॉफ्टवेअर असो, याची माहिती करून घेत असताना त्याची जी मूळ लँग्वेज आहे C लँग्वेज ही माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. ती कोर लँग्वेज समजली जाते. तेव्हा C लँग्वेजचाही समावेश ह्या शिक्षणक्रमात करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर आजचं युग आपण बघतोय की अगदी जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत कुठेही गेलात तर प्रिंटेड मॅटरचं महत्त्व असतं. व्यक्ती दगावतो तेव्हा देखील आपल्याला काही पत्र तयार करावं लागतं, जन्माला येतो तेव्हा वाढदिवस करताना काही छापावं लागतं. तेव्हा डेस्कटॉप पब्लिशिंग हा विषय त्यामध्ये सामावलेला आहे, जेणेकरून कोणत्याही व्यक्तीला लिटरसीच्या बरोबर जाहिराती किंवा अकॅडमिक कंटेंट किंवा सोशल मेसेज हा सर्व ट्रान्समिट करत असताना पब्लिशिंग कसं करावं याची माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून त्याच्यामध्ये DTPचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि पुढचा जो विषय आहे तो म्हणजे असा की आपण व्यवहारामध्ये जिथे कुठे जातो आणि कोणत्याही प्रकारचा व्यवहार करतो तर त्याच्यामध्ये फायनान्स इन्व्हॉल्ड असतं. अगदी भाजी मार्केटमध्ये गेल्यापासून तर बँकेत जाईपर्यंत अनेक प्रकारचे व्यवहार आपण करत असतो आणि त्या व्यवहारामध्ये फायनान्शियल अकाउंटिंग हे इन्व्हॉल्ड असतं. म्हणून फायनान्शियल अकाउंटिंग आणि टॅली त्यासाठी फेमस असलेलं जे पॅकेज आहे टॅलीचा वापर आम्ही त्यामध्ये केलेला आहे. आणि आणखी एक इंटरेस्टिंग विषय आहे तो म्हणजे CAD आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग. CADचा फुल फॉर्म आहे कॉम्प्युटराइज एडेड डिझायनिंग किंवा ड्राफ्टिंग. कॉम्प्युटराइज एडेड ड्राफ्टिंग ही ॲक्च्युली इंजिनियर, डॉक्टर आणि इतर प्रोफेशनलची एक लँग्वेज आहे. कोणताही प्रोफेशनल जेव्हा एका डिपार्टमेंटमधून दुसऱ्या डिपार्टमेंटशी बोलत असतो त्यावेळेला त्याला बऱ्याचशा गोष्टी कागदावर लिहून द्याव्या लागतात. सिव्हिल इंजिनियर जेव्हा एखादं घर बांधण्याचं ठरवतो तर त्यावेळेला तो त्याचं संपूर्ण डिझाईन कागदावर काढून देतो, त्याला आपण ब्ल्यूप्रिंट म्हणतो. आणि ही ब्ल्यूप्रिंट जेव्हा त्या कॉन्ट्रॅक्टरला दिली जाते तर त्यावेळेला तो कॉन्ट्रॅक्टर त्या ब्ल्यूप्रिंटच्या आधारे संपूर्ण घराची निर्मिती करतो. तेव्हा जेव्हा एखाद्याचं घर बांधण्याचं जे स्वप्न असतं ते ह्या CAD/CAM मधून साकार होत असतं. म्हणून ह्या विषयाचा समावेश त्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. मला वाटतं आपण याबद्दल पवार सरांकडनं सुद्धा माहिती घेऊया. मात्र प्रेक्षकांचा आपल्याला एक प्रश्न येतोय. काय प्रश्न आहे तो ऐकूया. पियुष बोलतायत, काय प्रश्न आहे त्यांचं जाणून घेऊया. जालन्याहून पियुष कुलकर्णी बोलताय, बोला, प्रश्न विचारा. व्हेरी गुड इव्हनिंग मॅम. बोला. मी पियुष कुलकर्णी जालन्यावरनं बोलतोय. मॅम मी मणिपाल युनिव्हर्सिटीमध्ये फर्स्ट इयर इंजिनिअरिंग माझं फर्स्ट इयर क्लिअर झालंय. सर मॅम माझा CGPA स्टँड्स ॲट 8.54. बेसिकली मी मेकॅनिकल स्टुडंट आहे अँड नेक्स्ट इयर आय विल बी इन द कोर कंपनी लाईक कोर ब्रांच. So I want to ask, I have heard from many seniors and many statistical record says us
की मोस्ट ऑफ द स्टुडंट्स फ्रॉम अदर स्ट्रीम्स लाईक IT किंवा मेकॅनिकल हे सॉफ्टवेअर कंपनीज मध्ये सेटल होतात ऍट द टाइम ऑफ प्लेसमेंट ऍट द लास्ट 4 years. So basically, what's the reason for this? Is the scarcity of the IT, IT companies, MNC companies, or actually what's the main cause of this? पियुष, तुमचा प्रश्न कळलेला आहे. आपण त्यांच्या प्रश्नाचं उत्तर सर जाणून घ्यायचंय, मात्र एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झालेली आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊन लगेचच आपण आपल्या या कार्यक्रमामध्ये भेटूया. पाहत रहा झी24 एक पाऊल पुढे. एक बार फिर शुरू हो रहा है बिजनेस चैनल का सबसे बड़ा रियलिटी शो आनंद राठी एंड जी बिजनेस प्रेजेंट हंट फॉर इंडिया स्मार्ट इन्वेस्टर सीजन 2। पार्टिसिपेट करने के लिए स्मार्ट लिखकर 57575 पर SMS करें या फिर लॉग ऑन करें zbiz.com/smartinvestor। PACL India Limited, one of the largest real estate companies of India, having projects in more than 30 cities. We are also into farming and farmhouse development in more than 30,000 acres. PACL, we build the future. स्वर्ग के भाग्यवान रत्नों को धारण कीजिए और कामयाबी की सीढ़ियां चढ़िए। स्वर्ग, जहां विश्वास ही परंपरा है। पाऊस म्हणजे मौज मजा, पण याच पावसाच्या ओलाव्यात जंतू झपाट्याने वाढतात. म्हणूनच सर्दी, पडसा आणि डायरिया जास्त पसरतात. रोजचं डेटॉल स्नान देतं या न दिसणाऱ्या जंतूंपासून संरक्षण. आणि आता मेंथॉल युक्त डेटॉल कूल करतो पुन्हा ताजतवानं आणि कूल. आता निवडा आपला डेटॉल. डेटॉल बी 100% श्योर. अनबिलीवेबल. मैंने शीशा तो दिखा दो यार. मैंने याद है, मैनू अपना ना तो याद नहीं है जी, लाइनें किधरों याद होगी। VCD and DVD available on Pen. हितगुज या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. IT क्षेत्रातील करिअर या विषयावर आपण चर्चा करतोय. आपण लगेचच आपल्या चर्चेला सुरुवात करूया. तुम्ही सुद्धा या चर्चेत सहभागी व्हा. आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800221010. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्याला प्रेक्षकांचा प्रश्न आलेला होता पियुष कुलकर्णीचा. त्याच्या प्रश्नाचं तुम्ही काय उत्तर देऊ शकता? पियुष, आपला प्रश्न हा अत्यंत चांगला आहे आणि तो विशेष करून तांत्रिक स्वरूपाचा आहे. आणि या CAD मध्ये तसं बघायला गेलं तर खूप असे कप्पे आहेत, खूप त्याचे ॲडव्हान्समेंट झालेली आहे. आणि तुम्हाला ज्या हेतूने त्या सॉफ्टवेअरकडे पाहायचं आहे, त्याच्या ट्रेनिंगकडे पाहायचं आहे, त्याच्याकरता तुम्हाला जास्त अतिरिक्त नॉलेज हे घेणं गरजेचं आहे. आमच्या या कोर्समध्ये DCA मध्ये जे CAD टाकलेलं आहे हा लिटरसीचा प्रोग्राम आहे, डिप्लोमा लेवलचा प्रोग्राम आहे. आणि त्याच्यानंतर पुढे डिग्रीला त्याचं ज्यावेळेस कन्व्हर्जन होईल त्यावेळेस तुम्हाला अपेक्षित असलेले सगळे मॉड्यूल्स त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट केले जातील. तेव्हा ज्यांना CAD हे लिटरसी म्हणजे CAD मधली लिटरसी घेण्याकरता या कोर्सकडे पाहायला काही हरकत नाहीये, जो YCMचा DCAचा कोर्स आहे त्याच्याकडे. अच्छा, मला वाटतं DCA बद्दल आपण बोलत होतो. मी तिवारी सरांकडनं माहिती आपण जाणून घेतली ब्रेकवर जाण्यापूर्वी. मात्र पवार सर, तुम्ही सुद्धा सांगा एकंदरीत काय आहे हा कोर्स, आणि असं ऐकण्यात आहे की हाफ टाइम हा कोर्स आहे, तर त्याबद्दलची थोडक्यात माहिती. हा, जसं आता सरांनी एक्सप्लेन केलं की आमचे प्रोग्राम जे आहे हे पार्ट टाइम करता येतात. म्हणजे तुम्ही एखादी डिग्री करत असाल, एखादं करिअर परस्यू करत असाल, त्यावेळेस तुम्हाला हा DCAचा कोर्स जो आहे तो तुम्हाला घेता येतो. आणि या DCA मध्ये आम्ही मुद्दाम 3 मॉड्यूल्स असे केलेले आहेत की तुम्हाला ज्या गोष्टीची अपेक्षा आहेत, म्हणजे तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला एज्युकेशनकडे यावं लागेल, तुम्हाला बिझनेस मॉड्यूल आहे, इंडस्ट्री मॉड्यूल आहे, म्हणजे नंतर तुम्हाला त्याच्यामधलं कुठलं उच्च शिक्षण घ्यायचं असेल, करिअर करायचं असेल, त्या पद्धतीने तुम्हाला त्याच्यामध्ये ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकतील. परंतु DCA ही ब्रॉड टर्म आहे, म्हणजे डिप्लोमा इन कॉम्प्युटर अप्लिकेशन आपण म्हणतो आहे. आणि त्याच्यानंतर कदाचित त्याला ज्यावेळेस पदवीची जोड तुम्ही द्याल त्यावेळेस त्याच्याकडे ते डिटेलमध्ये ते मॉड्यूल शिकून त्याचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल. अशा पद्धतीने DCA हा एंट्री लेवलचा पण इमिजिएटली तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी किंवा बिझनेस ऑपॉर्च्युनिटी देणारा हा अभ्यासक्रम आहे. नक्कीच, मला वाटतं जॉब ऑपॉर्च्युनिटी बद्दल सुद्धा आपण बोलूया. मात्र तिवारी सरांना असा एक प्रश्न आहे की याच्या एकंदरीत अभ्यासक्रमाबद्दल, म्हणजे साधारण याचा अभ्यासक्रम कसा असतो आणि काय काय एकंदरीत सांगितलं जातं या कोर्समध्ये, किंवा काय काय अभ्यासक्रम दिला जातो या कोर्समध्ये, त्याबद्दल. ह्या अभ्यासक्रमाअंतर्गत एकूण 10 विषय आहेत आणि प्रत्येक विषयाचा अभ्यास करण्याकरता आपण 4 क्रेडिट पॉईंट असे डिफाईन केलेले आहे.
विद्यापीठाच्या संज्ञेप्रमाणे 1 क्रेडिट पॉइंट म्हणजे 30 तासाचा अभ्यास. मग हा 30 तासाचा अभ्यास विद्यार्थ्यांनी घरी करावा किंवा त्यातला काही अभ्यास त्यांनी स्वतः घरी करावा आणि स्टडी सेंटरवरती जाऊन जास्तीचा अभ्यास तिथे करावा. एका क्रेडिट पॉइंट चे 30 तास म्हणजे एका विषयाला 4 क्रेडिट पॉइंट आणि एका क्रेडिट पॉइंटला 30 तास म्हणजे एकूण 120 तास त्यांनी एका कोर्स करता घालवायचे आहेत. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी 120 तासाचा अभ्यास करून त्या विषयाची परीक्षा द्यावायची आहे. मग आता हे 120 तास त्यांनी कसे अभ्यासायचे, तर त्यातला तो काही अभ्यास संध्याकाळच्या वेळेला करू शकतो, काही वेळेला तो सकाळी करू शकतो आणि काही अभ्यास तो स्टडी सेंटरला जाऊन देखील करू शकतो. नक्कीच. आपल्याला प्रेक्षकांचा एक प्रश्न येतोय. काय प्रश्न येतो ऐकूया. संदीप बोलतायत, काय प्रश्न आहे जाणून घेऊया. संदीप बोलतायत पुण्याहून. बोला संदीप, प्रश्न विचारा. आयटी क्षेत्रातील विस्तृत पर्याय कोणते कोणते आहेत मॅडम? नक्की संदीप, प्रश्नाचं उत्तर सरांकडून जाणून घेऊया. त्यांचा विचारण्याचा हे आहे, प्रश्न असा आहे की आयटी क्षेत्रातील विस्तृत पर्याय जे आहेत ते कोणकोणते आहेत? आयटी हे क्षेत्र इतकं विस्तृत आहे की तुम्हाला अगदीच घरामधला हिशोब करण्यापासून ते एखाद्या बिझनेस मधलं सॉफ्टवेअर तयार करण्यापर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये स्कोप आहे. तुम्ही त्याचा निश्चितपणे कसा पाठपुरावा करायचा, तुमचा मेन उद्देश काय आहे हे ठरवून त्या दृष्टिकोनातून त्याची तयारी करायची असते. DCA या कोर्सचं आम्ही ज्यावेळेस प्लॅनिंग केलं होतं त्यावेळेस हे तिन्ही आस्पेक्ट डोळ्यासमोर ठेवले होते आणि त्याला YCMOने आम्हाला परवानगी दिली की तुम्हाला बिझनेस अपेक्षित असेल तर त्या पद्धतीचे याच्यामध्ये सब्जेक्ट टाकलेले आहेत, किंवा तुम्हाला जर हिशोब तपासणी सारखं काम करायचं असेल तर त्याच्यामध्ये ते पर्याय टाकलेले आहेत, किंवा तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल तर त्याच्याकरता लागणारे आवश्यक इनपुट जे आहेत ते या कोर्स मधून तुम्हाला मिळत आहेत. म्हणून आम्ही हा कोर्स हा सर्वांगीण कोर्स असं म्हणतो. ज्यांना कोणाला IT मध्ये करिअर करायचं आहे त्यांच्याकरता हा कोर्स अत्यंत चांगला कोर्स आहे. नक्कीच. आपण आयटी क्षेत्रातील करिअर या विषयावर आणखीनही चर्चा करूया, मात्र एका विश्रांतीची वेळ झालेली आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊन लगेचच आपण आपल्या कार्यक्रमामध्ये भेटूया. पाहत रहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. स्वर्ग के भाग्यवान रत्नों को धारण कीजिए और कामयाबी की सीढ़ियां चढ़िए. स्वर्ग जहाँ विश्वास ही परंपरा है. अरे एक विकेट पाहिजे. युसुफ इकडे इकडे इकडे. युसुफ पुढे येणार, पुढे पुढे इकडे. काय करतोय हा युसुफ? ऑफसाईडला असा मारेल ना रसगुल्ल्यासारखा येईल. युसुफ अरे सोबत घ्यायचं. अरे हाल तरी जागेवर नाही यार. जेव्हा पार्टनरच योग्य नसेल तर 100% कामगिरी कशी करणार. त्याचप्रमाणे 100% हाय डेफिनेशन अनुभवासाठी तुमच्या HD टीव्हीला हवा योग्य जोडीदार. डिश टू HD, भारताची पहिली 40 HD 7 सैन. आर यू HD? जापानी तेल आपल्या खास सणांच्या सोबतीसाठी. जापानी तेल आपल्या खास सणांच्या सोबतीसाठी. हितगुज या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आयटी क्षेत्रातील करिअर या विषयावर आपण चर्चा करतोय. तुम्ही सुद्धा चर्चेत सहभागी व्हा. टोल फ्री क्रमांक आहे 1800-22-1010. लगेचच आपल्या चर्चेला सुरुवात करूया. पवार सर, DCA या कोर्स बद्दल आपण सतत बोलतोय, तर याचा कालावधी साधारण किती आहे त्याबद्दल काय सांगा? हा 1 वर्षामध्ये पूर्ण होणारा कोर्स आहे आणि याचे 2 सेमिस्टर्स केलेले आहेत. त्याची तपशीलवार माहिती सरांनी दिलेली आहे. याची फी 15,000 रुपये आहे आणि या कोर्सचं ड्युरेशन 1 वर्षाचं जरी असलं तरी विद्यार्थ्यांच्या सोयीप्रमाणे सकाळची, दुपारची किंवा संध्याकाळची बॅच त्या स्टडी सेंटरमध्ये जी चाललेली आहे त्याचा पाठपुरावा करावा लागेल त्याला. आणि त्याच्या व्यतिरिक्त YCMOने जे काही स्टडी मटेरियल दिलेलं आहे त्याचा सर्वाचा अभ्यास करून विद्यार्थ्याला परीक्षेला सामोरं जावं लागेल. तिवारी सर, या DCA कोर्स मध्ये येण्यासाठी एकंदरीत जी प्रोसेस आहे ती प्रोसेस सुद्धा मला वाटतं आम्हाला थोडक्यात कळली. कोणत्याही विद्याशाखेचा आर्ट्स, कॉमर्स, सायन्स जो विद्यार्थी 12वी पास झालेला आहे तो ह्या डिप्लोमा इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशनला प्रवेश घेऊ शकतो. त्यांनी प्रवेश घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्यास पुस्तकांचा एक संच दिला जाईल आणि त्याचबरोबर अभ्यास केंद्रावरती मल्टीमीडियाच्या काही सीडीज उपलब्ध करून दिल्या जातील. याचं मुख्य कारण असं की आज आपण बघतो की बरेचसे शिक्षक हे शहराकडे धाव घेतात. दर्जेदार शिक्षण हे शहरामध्ये दिलं जातं, परंतु खेड्यापाड्यामध्ये मात्र चांगल्या शिक्षकांची उणीव अजूनही आपल्याला जाणवते. ही उणीव भरवून काढण्याकरिता
विद्यापीठाने मल्टीमीडियाच्या काही सीडीज तयार केलेल्या आहेत आणि ह्या आपण स्टडी सेंटरला देणार आहोत. ह्या शिक्षणाचं माध्यम हे इंग्रजी असणार आहे, परंतु ज्या वेळेला स्टडी सेंटरवरती काउन्सिलिंग सुरू होईल त्यावेळेला हे मराठीतून दिलं जाईल. मुक्त विद्यापीठाची जी एकत्रित कल्पना आहे ती अशी आहे की विद्यार्थ्यांनी अभ्यास स्वतःहून करायचा आहे आणि अभ्यास करीत असताना त्यामध्ये जर त्याला काही डिफिकल्टीज आल्यात तर त्यांनी स्टडी सेंटरला जावं आणि स्टडी सेंटरला जे काउन्सिलर्स असतील त्यांच्याकडून ती माहिती करून घ्यावी. ह्या शिक्षण क्रमाचा जो प्रवेश आहे तो ऑनलाईन होणार आहे. त्याचबरोबर ह्या शिक्षण क्रमाची जी अंतिम परीक्षा होणार आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि त्याचबरोबर एकूण मार्कांपैकी 20% मार्क हे इंटरनल असेसमेंट करिता आपण ठेवलेले आहे. म्हणजे विद्यार्थ्याला काही असाइनमेंट दिल्या जातील आणि त्या असाइनमेंट त्यांनी सोडवायच्या आणि त्या असाइनमेंटचं असेसमेंट झाल्यानंतर 20% मार्क त्याला मिळणार आहेत. तर अशा प्रकारचं हे अभ्यासक्रमाची रचना आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये फी, कोर्सेस आणि एकंदरीत ड्युरेशन याबद्दलचं थोडक्यात याबद्दलची माहिती. करेक्ट. हा जो शिक्षण क्रम आहे हा 1 वर्षाचा आहे आणि साधारणतः 1 वर्षाच्या अभ्यासक्रमाची जी शिक्षण क्रमाची जी फी आहे ती साधारणतः 12,000 रुपयापासून तर 18,000 रुपयापर्यंत व्हॅरी होते. विशेष करून जे डिग्री लेवलचे प्रोग्राम्स आहेत त्यांची फी ही 16,000 रुपये. आताचा जो BCA बॅचलर इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन आहे त्याची फी ही 16,000 रुपये आहे. आता हा DCA शिक्षण क्रम प्रथमच आपण सुरू करीत आहोत आणि याचा प्रसार होईपर्यंत आणि याच्यामध्ये आणखी काही क्वालिटीमध्ये इम्प्रूव्ह होईपर्यंत आपण याची फी रुपये 15,000 ठेवलेली आहे. पुढे मागे कदाचित ती रिवाईज होईल, त्याच्यामध्ये आणखी काही मॉड्यूल्स टाकले जातील आणि फी कदाचित 16,000 ते 17,000 जाऊ शकेल. परंतु ह्या वर्षी मात्र याची फी रुपये 15,000 ठेवण्यात आली आहे. या 15,000 रुपयापैकी काही रक्कम ही स्टडी सेंटरला दिली जाते, त्यातली काही रक्कम विद्यापीठाकडे येते आणि आम्ही प्रगती फाउंडेशनला जे सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे त्यातला काही हिस्सा त्यांना जातो. असे ट्रायपार्टाइट अग्रीमेंटच्या अंडर चालणारा उपक्रम आहे. अच्छा, मला पवार सरांना असं विचारायचं आहे की प्रगती फाउंडेशनचे आणखीन सुद्धा काही उपक्रम आहेत का? प्रगती फाउंडेशन गेले 5 वर्षापासून सातत्याने काम करत आहेत. हा डिप्लोमा इन कॉम्प्युटर टीचर्स ट्रेनिंग हा कोर्स आम्ही आधी तयार केलेला होता आणि त्याचंच रिव्हिजन जे आहे हे आता DCA मध्ये केलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त कॉम्प्युटरवरती मराठीचा वापर होण्याकरता आम्ही छोटे छोटे सर्टिफिकेट कोर्सेस या सेंटरच्या माध्यमातून देतो आहोत आणि त्याच्या व्यतिरिक्त मायक्रोसॉफ्टचे आम्ही ज्याला ऑफिशियल ट्रेनर म्हणतो ते आहोत, ते कोर्सेस दिले जातात जेणेकरून कॉम्प्युटर लिटरसी ही समाजामध्ये वाढावी. त्या दृष्टिकोनातून या सगळ्या अभ्यासक्रमाचं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि त्याचा फायदा हा निश्चित प्रत्येक ट्रेनिंग सेंटर जिथे आहे तिथे लोक घेऊ शकतात. नक्कीच. तुम्ही दोघे इथे आलात आणि या विषयावर इतकं चांगलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दोघांचेही धन्यवाद. धन्यवाद. हितगुज या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास, एक पाऊल पुढे.